सफला एकादशीला भगवान विष्णूला करा ह्या गोष्टी अर्पण, तुम्हाला मिळेल सुख समृद्धी। श्री स्वामी समर्थ। मित्र मैत्रिणींनो, हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी भगवान विष्णूची विशेष रूपात पूजा करण्याची ही परंपरा आहे। हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात। या दिवशी श्रीहरी पूजनासह व्रत केल्याने मनुष्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धीही प्राप्त होते। नवीन वर्षी 2024 मध्ये एकादशी 7 जानेवारी रोजी आहे। अशा स्थितीत या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा करण्यासोबतच या गोष्टी अर्पण तुम्ही करू शकता। असे केल्याने विष्णू आनंदी होतो आणि तुम्हाला सुख समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्य प्रदान करतो। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काय अर्पण करावे। दररोज अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। एकादशीला हे भगवान विष्णूला अर्पण करा। पंचामृत अर्पण। मान्यतेनुसार भगवान विष्णू पंचामृताने खूप प्रसन्न होतात, त्यामुळे त्यासोबतच स्नान करण्याबरोबरच त्यांना नैवेद्य दाखवावा। पंचामृतात दूध, मध, तूप, साखर आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता। असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते। दूध अर्पण करा। जर तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूला दूध अर्पण करू शकता। असे केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो। तीळ। मान्यतेनुसार भगवान विष्णूला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। अशा स्थितीत भगवान विष्णूला तिळाचे लाडू वगैरे तुम्ही अर्पण करू शकतात। केळीचा भोग। भगवान विष्णूंना केळी खूप आवडतात, त्यामुळे त्यांना केळी फळ नक्कीच अर्पण करावे। यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते। तुळशीची पाने अर्पण करा। भगवान विष्णूला अन्न अर्पण करताना त्यात तुळशीची पाने जरूर ठेवा, याशिवाय ते अन्न स्वीकारतच नाही। गुळ आणि हरभरा डाळ यांचा नैवेद्य तुम्ही भगवान विष्णूला अर्पण करू शकता। यावर भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला मोक्ष देतात। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।